तर आज आम्ही मामाच्या गाडीवर नाही तर थेट पायी शेतात निघालो होतो. कारण पण तसंच खास होतं कोणतं पुढे सांगणारच आहे. तर आज अचानक ठरलं की खूप दिवस झाले शेतात गेलो नाही म्हणून एक चक्कर मारूयात आणि शेत पण अगदी जवळच आहे 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणून आज खास पायीच निघालो. आज थोडं ऊन होतं. वीरनेत्राला ऊन लागत होतं म्हणून त्याने माझ्या आणि आईच्या साडीचा पदर डोक्यावर घेतला होता आणि खरं सांगायचं तर याच्यात त्यांना खूप मज्जा येत होती. आणि वाटेत मग 2 बदकं दिसली आणि दोघंही खूप कुतूहलाने बघत होते आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना खूप आवडत असतात. शेवटी आम्ही शेतात पोहोचलो. खूप शांत, निवांत आणि प्रसन्न वाटत होतं आणि हे जे पप्पाचं शेत आहे, इथं पण अर्धं गाव आहे. म्हणजे याला आबादानी असं म्हणतात. चालत आल्यामुळे मुलांना खूप भूक लागली होती आणि हेच कारण होतं, की सकाळपासून वीर आणि नेत्रा जेवले नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना पायी आम्ही घेऊन आलो होतो. थोडंसं परेशान झाल्यावर शेतात गेल्यावर तरी नीट जेवतील म्हणून आम्ही आज पायीच शेतात आलो होतो. मग आईने मस्तपैकी खिचडी बनवली. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, चहा घेतला आणि मी आणि आई भाजीपाला तोडायला गेलो आणि तिथला हिरवागार भाजीपाला बघून अजूनच मला ताजंतवानं वाटत होतं. असा रेडीमेड भाजीपाला तोडायला खूप छान वाटते, पण त्याची तशीच वेळोवेळी काळजी पण घ्यावी लागते. तेव्हा कुठे असा फ्रेश आणि ताजा भाजीपाला भेटतो, हे तितकंच खरं आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, पायी शेतात जाण्याचा अनुभव खरंच खूप खास होता. बाय.